आपण सगळेच जेव्हा पास होतो 10वीचा असेल 12वीचा असेल सत्कार समारंभ असे होत असतात आणि आमच्यासारखे लोक येऊन आम्हीच सगळं सांगत असतो. पण मला वाटतं आपण सर्वच ह्या एका फेज मधून गेलेलो असतो जीवनाच्या. 10वीची परीक्षा असेल 12वीची परीक्षा असेल आणि आपले सगळ्यांचे मार्क पाहून असं वाटतं की बरं झालं आम्ही खूप आधी पास झालो. कारण आता प्रेशर वाढत चाललेलं आहे. 90% कमी पडायला लागले, 95% कमी पडतात, 97% कमी पडतात. आणि ह्या सगळ्या धावपळीमध्ये आपलं हे प्रेशर साधारणपणे 8वी 9वी 10वी इथपासून सुरू होतं. आणि मला माहिती आहे 8वी आली की सगळे घरी आई वडील आपल्याला सांगायला लागतात, मित्र सांगायला लागतात, अरे 10वीचे ट्युशन क्लासेस ही जॉईन कर, ती जॉईन कर, मॅथ केमिस्ट्री फिजिक्स हे सगळं आपण सुरू करतो. आणि ह्या सगळ्या ह्याच्यात आपण मैदानी खेळ विसरून जातो. आपलं सगळं जे आधी टीव्हीवर काय बघायचो, पुस्तकं काय वाचायचो हे सगळं विसरून आपण ह्या मार्कांच्या मागे धावायला लागतो. मी आपल्याला एकच गोष्ट सांगायला आलेलो आहे की आपल्याला कितीही मार्क मिळाले असतील, तुम्हाला 65% मिळाले असतील, 70% मिळाले असतील, 90% मिळाले असतील, 100% मिळाले असतील. ज्यांना 100% मिळाले, 90+ मिळाले त्यांचं मी अभिनंदन करतोच. पण ज्यांना 65% मिळाले असतील, 70% मिळाले असतील, मला वाटतं त्यांनी पण टेन्शन घेऊ नये. कारण आयुष्यात जे काही लिहिलं असतं, मार्क आपल्याला किती मिळत असतात, परीक्षा कधी एक दिवस चांगला असतो एक दिवस वाईट असतो, पण जे काही घडायचं असतं ते घडत जातं. आणि कधी ना कधीतरी तुम्ही ते घडवत असता. तुम्हाला किती मार्क मिळाले हे न विचार करता मला वाटतं तुम्ही आत्मविश्वास घेऊन पुढे निघाला पाहिजे. आता जे 10वी पास झाले जर हात वरती करून दाखव. तुम्हाला सगळ्यांना टेन्शन असेल ज्युनियर कॉलेज कुठचं मिळणार. जे 12वी पास झाले त्यांनी जर हात वरती करा. तुमचं टेन्शन असेल सिनियर कॉलेज कुठचं मिळणार. आता तुम्हाला दोन्ही याच्यात तुम्ही ज्यांनी अभ्यास केलेला आहे, चांगला अभ्यास केला, दिवस रात्र मेहनत केली असेल, मी तुम्हाला एवढं सांगायला आलोय की आता पुढचा जो मार्ग आहे हा तुमच्या हातात आणि तुमच्या हातातच ठेवा. तुम्हाला 2 चॉईसेस असतात. एक म्हणजे आपल्याला काहीतरी खूप चांगलं काहीतरी करून दाखवायचंय आणि ते जर काहीतरी चांगलं करून दाखवायचंच असेल, जर आपल्याला एखादं गोल आपल्या डोळ्यासमोर असेल, एखादं उद्दिष्ट आपल्या डोळ्यासमोर असेल, तर मग तुम्हाला दिवस रात्र मेहनत करायला लागेल. दिवस रात्र न पाहता तुम्हाला मेहनत करायला लागेल. मग अभ्यास करायचा की तुमचं व्होकेशनल ट्रेनिंग घ्यायचं की तुमचे ट्युशन क्लासेस लावायचे, बाकी सगळं सोडून मग ताप आला, सर्दी झाली, खोकला झाला, काही न करता तुम्हाला त्याच्यावर मेहनत करायला लागेल. आणि दुसरा मार्ग हा देखील आहे की तुम्हाला सर्वसाधारण जसे विद्यार्थी असतात जसं आम्ही होतो की ठीक आहे जास्ती टेन्शन न घेता आपण आयुष्यात जे काय ते करत जायचं. मेहनत आपली कदाचित कॉलेज नंतर सुरू होऊ शकते. कधी कधी आपल्याला मैदानी खेळ एखादा आवडतो, कोणाला बॅडमिंटन खेळायचं असेल, कोणाला चेस खेळायचं असेल, कोणाला कॅरम खेळायचं असेल, कोणाला डान्स करायचा असेल, कोणी क्रिकेटर होत असेल, कोणी फुटबॉलर होत असेल, ते जरी तुम्हाला परस्यू करायचं असेल, भले तुम्हाला 99% मार्क जरी मिळाले असतील तरी तुमचं स्वप्न वेगळं असेल तर टेन्शन घेऊ नका. तुम्ही त्या मार्गाच्या मागे जा. कारण जे तुम्हाला आवडतं ते करणं खूप गरजेचं असतं. आता कदाचित आई वडील सांगतील तुम्हाला, अरे आदित्य काही बोलतोय, आवडतं हे करायचं नाही. बरोबर ना. कारण घरी पण हे मला सांगितलं होतं. तुम्हाला गंमत सांगायची अशी, अरविंदजी आपल्याला आठवत असेल 2005 साली 4 की 5 साली आपल्या तेव्हा थोडी गद्दारी झाली होती आणि 3-4 निवडणुका आपण सलग हरलेलो होतो. आणि त्यानंतर श्रीवर्धनची निवडणूक आपण पोटनिवडणूक जिंकलो होतो 2005 ला. माझा 10वीचा पेपर 4 दिवसावर होता आणि मला त्यावेळीपासून राजकारण खूप आवडायचं. म्हणजे मी माझ्या आजोबांसोबत खूप फिरलेलो आहे, वडिलांसोबत खूप फिरत असतो आणि शाळेत असताना देखील हे सगळे मंडळींसोबत मी त्यावेळी फिरलेलो आहे. 4 दिवसावर माझा आयसीएससीचा पहिला पेपर आणि ज्या मिनिटाला मला कळलं की श्रीवर्धनची पोटनिवडणूक जिंकलो, मी ज्या गाडीत बाबा बसणार होता त्याच्यात बसलो आणि बाबासोबत निघालो श्रीवर्धनला. आईला मी मोठीत बसल्यानंतर कळलं की मी बाबासोबत निघालेलो, वडिलांसोबत निघालोय. आणि आई पॅनिक मोडमध्ये, अरे आता तू निघाला कसं, 4 दिवसात तू काही पुस्तक वगैरे वाचायला घेऊन गेले का. मी अशीच थाप मारलेलो, हो पुस्तक घेऊन गेलो. पण ठीक आहे, ते सगळं झाल्यानंतर देखील मला 81% मार्क मिळाले माझ्या परीक्षेत आणि लाज राखली मी. पण महत्वाची गोष्ट ही आहे की टेन्शन न घेता काम करायला पाहिजे. कदाचित तुम्हाला असंही वाटत असेल की 10वीचा पेपर आहे, आदित्य 4 दिवसापूर्वी कसा गेला, 80% कसे मिळाले. एवढंच कारण होतं की मी वर्षभर काम करत राहिलो, वर्षभर अभ्यास करत राहिलो, वर्षभर माझ्या कधी शाळा चुकवली नाही, ट्युशन चुकवली नाही. मी तुम्हाला एवढंच सांगायला आलं. पुढे तुमच्यावर प्रेशर खूप होईल. मला वाटतं अशी जी आपण अजूनही कार्यक्रम करूया करिअर गायडन्सचा. कारण असं असतं ना की आपल्याला आयुष्यात काहीतरी करायचं असतं पण तिथपर्यंत पोहोचायचं कसं. मला IAS ऑफिसर बनायचंय, मला IPS ऑफिसर बनायचंय, मला पायलट बनायचंय. मग मी जो मार्ग निवडलाय तो योग्य आहे की अयोग्य आहे. मला वाटतं ह्याच्यासाठी आपण एक करिअर गायडन्सचा देखील क्लास आपण किंवा एक प्रोग्राम भरणी घेऊ लवकरच.
पण मी तुम्हाला एवढंच सांगतो, दोनच गोष्टी सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे कुठचीही परीक्षा असेल, कुठची गोष्ट असेल, टेन्शन घेऊ नका. आणि टेन्शन न घेण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे वर्षभर तुम्ही अभ्यास करत राहा, थोडा थोडा करा. दिवसाला 1 तास करा, 2 तास करा. कदाचित तुम्हाला आमच्यापेक्षा जास्ती माहिती असेल कारण तुम्ही यशस्वी ठरलेला आहात. पण मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, जी काही स्वप्न असतील तुमची ती तुम्ही मेहनत केली तर पूर्ण होतात. तुम्ही ठरवायचं आहे कुठचा मार्ग निवडायचा आहे. टेन्शन न घेता आपल्याला पुढे जायचं आहे. मनापासून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. आणि मला माहिती आहे की भूक लागली असेल, संध्याकाळची वेळ झालेली आहे, सगळ्यांना घरी देखील जायचं आहे. शुभेच्छा देतो आणि तुमच्या प्रत्येक स्वप्नात आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून